शिवाजी महाराज संभाजीराजांना पाठवतील मोगलांच्या गोटात, शिवाजी महाराज मोगलांसाठी जितके तापदायक होते त्यांच्यापेक्षा 10 पटीने तापदायक राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि स्वैराबाईंनी देखील काय कपटकारस्थान केलं, घातपात करण्याचं कट रचतात. लेझिम नृत्य म्हणजे काय नाचगाणं नव्हे, फक्त येसूबाईला लेझिम करताना दाखवलं. शिर्के पारखे झाले, त्यांनी खूप मोठं कटकारस्थान केलं. त्यांनी मोगलांना मदत केली संभाजीराजांना पकडण्यासाठी. आर्काइव्ह डिपार्टमेंटने त्यांना लिखित उत्तर दिलेलं आहे. शाहूंनी मुस्लिम व्हावं यासाठी देखील त्यांनी दबाव टाकलेला होता. तसा प्रयत्न केला तर जेव्हा संभाजी महाराजांचा मृत्यू होईल त्या दिवशी घराघरात संभाजी निर्माण होतील. आहत तंजावर, कहत पेशावर, जावा मुलूक जिंका. छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या इतिहासाला आजही पडलेलं एक कोड आहे. इतिहासाच्या तळाशी तर आपण जाऊ शकत नाही, पण अशा काही घडामोडी आहेत, काही प्रसंग आहेत, काही प्रश्न आहेत ज्याची उकल होणं खूप गरजेचं आहे. आणि ती उकल होण्यासाठी आपल्याला गरजेचे असतात इतिहासाचे अभ्यासक. आणि आज लगावतीच्या चॅनलवरती इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे सर आलेले आहेत. सर, तुमचं आमच्या लगावती यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. धन्यवाद. नुकताच छावा चित्रपट प्रदर्शित झाला, तुम्ही पाहिलाय? हो, पाहिला. काय वाटतं एक अभ्यासक म्हणून या सिनेमाकडे पाहताना की अनेक पैलू दाखवले गेलेत किंवा दाखवले गेले नाहीत, यापेक्षा एक चित्रपट म्हणून तो खरा ठरलाय का? किंवा छावामध्ये काही इतिहासाशी काही खेळ करण्यात आलाय का? असे बरेच लोकांचे काही मतप्रवाह आहेत की काही गोष्टी त्या छावामध्ये दाखवण्यात आलेल्या नाहीत, काही दाखवण्यात आलेल्या आहेत. तर तुम्हाला एक अभ्यासक म्हणून तुम्ही छावाकडे कसं पाहताय? इतिहासाची मांडणी करण्यासाठी अनेक साधनं आहेत. आधुनिक काळामध्ये कथा आहे, कादंबरी आहे, नाटक आहे, चित्रपट आहे, काव्य आहे. तर आपण इतिहास वेगळ्या माध्यमातून व्यक्त करत असतो आणि त्यातील प्रभावी माध्यम म्हणजे चित्रपट आहे. चित्रपट हे मोठं माध्यम आहे, कारण एकाच वेळेस अनेक लोकांशी संवाद करणारं ते माध्यम आहे. आणि नुकताच प्रदर्शित झालेला जो छावा चित्रपट आहे, ह्या चित्रपटाला आपण इतिहास लेखनाचे मापदंड लावणं तितकंसं न्यायकारक नसेल असं मला वाटतंय. तरी देखील एक चित्रपट म्हणून उत्तम चित्रपट बनवलेला आहे. अर्थात प्रत्येक कलाकृती आपल्या मनासारखीच असते असं नव्हे. आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे बहुप्रवाही मतप्रणाली आहे, वेगळ्या प्रकारची मतप्रणाली आहे. आपल्या कुटुंबामध्ये देखील एक वाक्यता नसते. हा चित्रपट एकाच कुटुंबातल्या 4 सदस्यांनी पाहिला तर 4 सदस्याची देखील वेगळी मतं असू शकतात. त्यामुळे हा छावा चित्रपट जसाच्या तसा 100% इतिहासाला धरून आहे असा मी दावा करणार नाही. परंतु एक चित्रपट म्हणून त्याच्याकडे ज्यावेळेस पाहतो, उत्तम चित्रपट छत्रपती संभाजीराजांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कार्य, कर्तृत्व, शौर्य, धैर्य अप्रतिमपणे त्या छावा चित्रपटामध्ये मांडलेलं आहे. सिनेमॅटिक लिबर्टी हा एक भाग आहे. म्हणजे आपण त्याला अभिव्यक्ती, जशी व्यक्तीची अभिव्यक्ती आहे तशी चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शकाची देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी हा शब्द वापरतो. विधायक सिनेमॅटिक लिबर्टी असेल तर त्याचं आपण स्वागतच करतो, व विध्वंसक सिनेमॅटिक लिबर्टी असेल तर त्याला आपण विरोध करतो. या सिनेमॅटिक लिबर्टीचा चांगल्या पद्धतीनं त्यांनी वापर केलेला आहे, पण काही आक्षेप निश्चित या चित्रपटाबद्दल आहेत. पण चित्रपट म्हणून त्यातली कलाकारांची निवड, त्यातले संवाद ते अतिउत्तम आहेत. आणि छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व केवळ महाराष्ट्रापुरतं नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये किती महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी संभाजीराजांनी जो त्याग केला, जे बलिदान दिलं, ते मात्र अत्यंत प्रभावीपणे या चित्रपटामध्ये मांडलेलं आहे. या चित्रपटात एक सीन पण दाखवलाय ज्यामध्ये शंभूराजे सिंहाचा जबडा फाडतात. ती दंतकथा आहे का खरंच काही इतिहास आहे, त्याचे काही पुरावे आहेत इतिहासात? मला पूर्वी असंच वाटायचं की छत्रपती संभाजीराजांबद्दल एक काव्य आहे, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो जात. अशा पद्धतीचं काव्य छत्रपती संभाजीराजांच्या संदर्भानं आहे. मला पूर्वी असंच वाटायची दंतकथा असली पाहिजे. पण अलीकडच्या काळामध्ये मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरतो त्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या वाचल्या, मी काही TV चॅनलवरती पाहिलं की अनेक ठिकाणी ज्यावेळेस वाघ येतात, बिबटे येतात, लहान बाळाला जुन्नर तालुक्यामध्ये लहान बाळाला ओढून नेताना बिबट्याला त्या लहान बाळाच्या आईनं पकडलं, त्याला मारलं आणि आपल्या बाळाची सुटका केली. एक बातमी अशी मी वाचली होती की पतीवरती ज्यावेळेस वाघाने हल्ला केला तर पत्नीला वाचवलं.
ज्या महाराष्ट्रातल्या स्त्रिया देखील वाघावरती हल्ला करून वाघाला पळवून लावू शकतात, त्या राज्यामध्ये छत्रपती संभाजीराजांसारखा महापुरुष जो धैर्यशाली, शौर्यशाली आणि बलवान होते, त्यांनी सिंहाला पकडलं, सिंहाबरोबर द्वंद्व केलं. यात तथ्य असू शकतं. इतिहास लेखनामध्ये आणि इतिहासामध्ये सगळ्याच बाबी लिखित असतात असं नव्हे. त्यामुळे यातून संभाजीराजे किती शूर होते, पराक्रमी होते, निर्भीड होते, हे या चित्रपटाच्या निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला दाखवायचं आहे. त्यामुळे मी तर म्हणेल की ही सिनेमॅटिक लिबर्टीचा विधायक उपयोग त्याने मोठ्या कौशल्याने केलेला आहे. छत्रपती शिवरायांनंतर औरंगजेबाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणून छत्रपती संभाजीराजे समोर आले होते. संभाजीराजेंनी राज्याभिषेक झाल्याच्या 15 दिवसांच्या आतमध्ये बुरानपूर लुटीची जी घटना होती ती घडली होती. त्यांनी बुरानपुराची लूट केली होती. तर ह्या लुटीचा परिणाम औरंगजेबावर काय झाला होता? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बुऱ्हाणपूर हे मोगलांचं दक्षिणेकडचं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण. बुऱ्हाणपूरला दक्षिणेकडचा प्रवेशद्वार म्हटलं जात होतं आणि दक्षिणेकडे जे त्यांचे सुबे होते, विशेषतः आताचं संभाजीनगर म्हणजे त्या काळातलं खडकी औरंगाबाद आपण म्हणूया, तर या दक्षिणेकडच्या सुभ्याचं प्रवेशद्वार म्हणजे बुऱ्हाणपूर होतं. आणि जशी रिझर्व्ह बँक असते आपल्याकडे, तसं मोगलांचं दक्षिणेकडच्या सुभ्यांना अर्थपुरवठा करण्याचं महत्त्वाचं केंद्र देखील बुऱ्हाणपूर होतं. म्हणजे खजिना सगळा दक्षिणेकडचं जे सैन्य, खजिना, शस्त्रास्त्र किंवा जी काही रसद पाठवायची असेल ती बुऱ्हाणपूर या ठिकाणी असायची. बुऱ्हाणपूरचं वर्णन इतिहासामध्ये असं येतं, एका सुंदर स्त्रीच्या गालावरती तीळ जसा शोभून दिसतो तसं बुऱ्हाणपूर हे मोगली साम्राज्यावरचं अत्यंत सुंदर वैभवशाली शहर म्हणून बुऱ्हाणपूरचा उल्लेख केला जातो. संभाजीराजांनी कसं असतं, हल्ला, आक्रमण, तुम्ही बचावात्मक भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही जर आक्रमक भूमिका घेतली तर राज्यामध्ये जी जनता असते त्या जनतेला देखील एक आत्मविश्वास निर्माण होतो. छत्रपती शिवाजीराजांनी संभाजीराजांनी नेमकं काय केलं? जे झोपले होते त्यांना जागे केलं, जे मुळात जागे होते त्यांना उभं केलं, जे उभे होते त्यांना चालतं केलं आणि चालणाऱ्याच्या खांद्यावरती स्वातंत्र्याचं निशाण दिलं. म्हणजे शिवाजीराजांनी, संभाजीराजांनी या महाराष्ट्र भूमीमध्ये, या भारत भूमीमध्ये आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो, हे हतबल झालेल्या भारतीयांच्या मनामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचं काम जिजाऊ शिवरायांनी केलं. ती परंपरा पुढे संभाजीराजांनी वृद्धिंगत केलेली आहे. तर संभाजी महाराज ज्यावेळेस गादीवरती आलेले आहेत, शिवरायांचा मृत्यू झाला 3 एप्रिल 1686ला, त्यानंतर संभाजीराजांना राज्याभिषेक झालेला आहे आणि औरंगजेबामध्ये एक आत्मविश्वास होता की छत्रपती शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर आपण दक्षिणेकडचं मराठ्यांचं राज्य सहज जिंकून घेऊ. मराठा ही व्यापक संकल्पना आपण समजून घ्या. त्या काळामध्ये शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढणारे 18 पगड जाती 12 वृत्तदारांना मराठा असं म्हटलेलं आहे. मराठा ही जातवाचक संकल्पना नाही, एक समूहवाचक संकल्पना आहे, एक क्रांतिकारक संकल्पना आहे. तर मराठ्यांना पराभूत करणं सहज साध्य आहे, सहज सोपं आहे असं औरंगजेबाला वाटलं आणि आता शिवरायांच्या सुपुत्राचा सहज आपण पराभव करायचा हा इरादा त्याचा होता. परंतु संभाजीराजांनी दाखवून दिलं, बुऱ्हाणपुरावरती आक्रमण करण्याचा उद्देशच हा होता संभाजीराजांचा की छत्रपती शिवाजीराजांचा वैचारिक वारसा, क्रांतिकारक वारसा मृतप्राय झालेला नाही, आम्ही जिवंत आहोत. आणि म्हणून बुऱ्हाणपूरवरती स्वारी छत्रपती संभाजीराजांनी केली. बुऱ्हाणपूरचा हल्ला करून त्याला दाखवून दिलं की शिवरायांचा वारसदार आज देखील तुमच्या विरुद्ध द्वंद्व करण्यासाठी सक्षम आहे आणि तयार आहे, असंही आपण या घटनेकडे पाहू शकतो. असं बोललं जातं की मुघलांना एक टीजर दाखवला होता त्यांनी मराठा साम्राज्याचा. हो, अगदी बरोबर आहे. संभाजीराजांना ते दाखवायचं होतं की औरंगजेबामध्ये जो काय आत्मविश्वास असेल आणि अहंकार असेल की सहज हे छोटंसं राज्य आपण सहज जिंकू. मोगलांचं राज्य म्हणजे औरंगजेबाचं राज्य आताच्या इराणपासून ते बांगलादेश आणि नेपाळपासून ते खाली दक्षिणेतल्या तामिळनाडूपर्यंतचं राज्य होतं. छत्रपतींचं राज्य आपण त्याच्या तुलनेमध्ये खूप छोटं होतं, पण इतक्या मोठ्या अर्ध्या आशिया खंडाचा बादशाह असणाऱ्या औरंगजेबाच्या विरुद्ध लढून स्वराज्य निर्माण करण्याचं ऐतिहासिक काम छत्रपती शिवाजीराजांनी केलं. आणि शिवरायांच्या मृत्यूनंतर देखील संभाजीराजांनी दाखवून दिलं की आम्ही देखील तितके सक्षम आहोत. शिवरायांनी निर्माण केलं स्वराज्याचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्ही समर्थ आहोत, हेच संभाजीराजांनी दाखवून दिलं आणि ते उत्तमपणे या चित्रपटामध्ये निर्माता दिग्दर्शकांनी मांडलेलं आहे. याच इतिहासात असंही एक दावा केला जातो, आता दावा म्हणलं की प्रतिदावाही आलाच, की संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज मुघलांशी जाऊन मिळाले, पुन्हा स्वराज्यात वापस आले. तर हे जे काही घटनाक्रम होता, घडामोडी होत्या, तर तो एक राजकीय कट होता आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज देखील सामील होते. म्हणजे
त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जा आणि हे ते करू, हे असं काही राजकारण किंवा असं काही राजकीय कट तेव्हा असं काही घडला होता का? शिवाजी महाराज एक प्रगल्भ राजनेते होते, उत्तम प्रकारची जाण तत्कालीन संघर्षाची असणारा एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा महापुरुष होता. त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल डेल्लांच्या जो पोर्तुगीज प्रतिनिधी डेनिस किंकेड, ग्रँड डफ, खाफी खान या सर्वांनी लिहून ठेवले छत्रपती शिवाजीराजेंची भूमिका, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची विचारधारा. त्यामुळे ते अत्यंत प्रगल्भ राजकारणी होते. डेल्लांच्या नावाचा पोर्तुगीज प्रतिनिधी म्हणतो की पूर्वेकडच्या जगामध्ये शिवाजी नावाचा राजा आहे, तो अत्यंत शूर, पराक्रमी, बुद्धिमान, नीतिमान आहे. युद्ध कधी सुरू करायचं आणि कुठं थांबवायचं यामध्ये ते अत्यंत निष्णांत आहेत. आणि त्यामुळे शिवाजी महाराज संभाजीराजांना पाठवतील मोगलांच्या गोटात ते हे अत्यंत निराधार आहे, त्याला कुठला ऐतिहासिक आधार नाही. पण एवढं मात्र नक्की की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी दक्षिण दिग्विजयाला निघाले त्यावेळी त्यांनी रायगडावरती संभाजीराजांना ठेवलेलं नाही, तर कोकणची जबाबदारी दिलेली. आणि त्यावेळी शिवाजीराजे म्हणतात की रायगडावरती मयूरादी कुमंत्री आहेत आणि त्यांच्यापासून संभाजीराजाला धोका आहे, शिवरायांनी ओळखलं होतं. मयूरादी कुमंत्री असा उल्लेख परमानंद देखील करतो शिवभारतमध्ये. मयूरादी म्हणजे मोरोपंत पिंगळे आणि आदी कुमंत्री यांच्यापासून संभाजीराजाला धोका आहे हे छत्रपती शिवाजीराजांनी ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी कोकणची जबाबदारी दिलेली होती. शिवाजी महाराज परत दक्षिणेकडून उत्तरेकडे आले आणि त्यानंतर संभाजी महाराज दिलेरखानाकडे गेलेले आहेत आणि संभाजीराजाला परत आणण्यासाठी सगळ्या योजना जी काही नियोजन केलेलं आहे ते देखील छत्रपती शिवाजीराजांनी केलेलं होतं. याचा उल्लेख सभासद बकरीमध्ये येतो. समकालीन बकऱ्या कृष्णाजानन सभासदांनी लिहिलेलं मराठीतलं पहिलं शिवचरित्र तत्कालीन. तर त्यांनी देखील उल्लेख केलेला आहे. शिवाजीराजांनी व्यंकोजीराजांनी जे पत्र पाठवलं की संभाजीराजांना आणण्याची कशी योजना आखली आणि संभाजीराजांची सुटका केली. पण एवढं मात्र नक्की एक प्रसंगावरून स्पष्ट होतं की तत्कालीन लढाई राजकीय लढाई होती, ते धर्मयुद्ध नव्हतं. हेही चित्रपटात, ह्या छावा चित्रपटात हेही दाखवलं की धर्मयुद्ध नाही, तर रयतेच्या कल्याणासाठी, लोककल्याणासाठी, अन्यायाविरुद्ध आणि जे काही उन्माद होता औरंगजेबाचा त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातली लढाई होती. त्यांनी मुस्लिम म्हणून कुठल्या जनतेचा, कुठल्या एखाद्या व्यक्तीचा, कुठल्या समुदायाचा द्वेष केला, तिरस्कार केला असं तुम्हाला कुठे या चित्रपटात दिसणार नाही. या उलट बऱ्हाणपूरवरती ज्यावेळेस आक्रमण केलं त्यावेळेस एक लहान बाळ चुकलेलं असतं युद्धामध्ये, मुस्लिमांचं लहान बाळ, त्यावेळेस संभाजीराजे त्या लहान मुलाला उचलतात आणि त्याची जी मुस्लिम आई आहे त्या मुस्लिम आईकडे त्याला सुपूर्त करतात. ह्या घटना काय सांगतात तर संभाजी महाराजांनी शिवाजीराजेंचं धोरण ज्या खाफीखानाने देखील वर्णन केलं, जो मुघल इतिहासकार आहे तो खाफीखान म्हणतो की शिवाजीराजांनी सक्त सूचना केलेल्या होत्या. कसं शिवाजीराजांचं व्यक्तिमत्व होतं, विचारधारा काय होती, तर शिवाजी महाराज म्हणाले होते की धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि लहान मुलं आपल्या विरोधकाची जर असली तर त्यांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा आणि त्यांचं संरक्षण करा. विरोधकाची धर्मग्रंथ असेल, धर्म असेल, स्त्री असेल आणि लहान मुलं, हे शिवाजीराजांची आज्ञा होती आणि त्याचं तंतोतंत पालन शिवरायांच्या सरदारांनी, मावळ्यांनी, सैनिकांनी केलं होतं. शिवरायांच्या मृत्यूनंतर देखील संभाजीराजे एका मुस्लिम लहान मुलाला उचलतात आणि त्याच्या मातेकडे सुपूर्त करतात. म्हणजे त्यांच्या ठायी असणाऱ्या लहान मुलं, स्त्रिया, धर्मग्रंथ, धर्मस्थळ याचं रक्षण केलं पाहिजे, ही भूमिका जी शिवरायांची होती ती संभाजीराजेंची होती. तेच ह्या चित्रपटामध्ये देखील दाखवलेलं आहे. खाफी खानने देखील हाच उल्लेख केला, इतिहासकार जे की होते, की शिवाजी महाराजांपेक्षा 10 पटीने तापदायक राजा होता म्हणजे संभाजी महाराज. अगदी बरोबर. खाफी खानाने जे वर्णन केलं ते अगदी बरोबर आहे. शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये औरंगजेब बादशाह स्वतः दक्षिणेकडे आला नाही. शिवाजी महाराजांच्या लढाया कधी मोगलाविरुद्ध, कधी आदिलशाहीविरुद्ध, कधी पोर्तुगीजांच्या विरुद्ध, कधी सिद्धीच्या विरुद्ध. पण संभाजी महाराजांच्या काळामध्ये काय झालं, पोर्तुगीज पण खालून आहेत, सिद्धी आहे, आदिलशाह आहे आणि त्याचबरोबर मोगल स्वतः औरंगजेब बादशाह 7 लाखाची फौज घेऊन दक्षिणेकडे उतरलेला आहे. तो स्वतः कधी आले नव्हते इतका फौज घेऊन, 7 लाखाची फौज घेऊन आलेला आहे आणि अंतर्गत शत्रू देखील आहेत संभाजीराजेंचे. एकाच वेळेस अनेक आघाड्यावरती संभाजीराजांना लढायची वेळ आली तरी संभाजी महाराज हटले नाहीत, हतबल झाले नाही, निराश झाले नाहीत. रात्रंदिवस निद्रेचे 4-5 तास सोडले तर सतत 17-18 तास संभाजीराजे लढतात, संघर्ष करतात, स्वराज्याचं रक्षण करतात. आणि हे खाफी खान स्वतः पाहतोय, कारण खाफी खान समकालीन आहे, तो मोगलांचा दरबारी इतिहासकार आहे. त्यानं मुंतखाब-ए-लुबाब नावाचा फारसी ग्रंथ लिहिलेला आहे.
ज्याचा मराठी अनुवाद आपल्याकडे सीतोमाधव पगडी यांनी केलेला आहे. त्यात तो खापिकान म्हणतो की शिवाजी महाराज मुघलांसाठी जितके तापदायक होते त्यांच्यापेक्षा 10 पटीनं तापदायक राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, असं खापिकानाने लिहून ठेवलं आहे. एवढंच काय, अभय करे फ्रेंच पर्यटक संभाजीराजेंच्या काळामध्ये महाराष्ट्रात आलेला आहे आणि त्याचं प्रवास वर्णन लिहिलं आहे. फ्रेंच पर्यटक आहे. त्या प्रवास वर्णनामध्ये ज्यांनी संभाजीराजांना प्रत्यक्षात पाहिले तो लिहून ठेवतो की छत्रपती संभाजीराजांसारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र मी भारतात पाहिलेला नाही, असे अभय करेने लिहून ठेवलेला आहे. जो समकालीन आहे 1672-73च्या दरम्यान. त्या संभाजीराजांचं वय तर 15-16 वर्षाचं वय आहे. 10,000ची फौज देऊन संभाजीराजांना गुजरात मोहिमेवरती पाठवलेलं आहे आणि ते युद्ध जिंकून छत्रपती संभाजीराजे परत आलेले आहेत असं वर्णन अभय करेने केलेलं आहे. म्हणजे त्यांची विद्वत्ता, त्यांचं सौंदर्य, त्यांचं पराक्रम याचं वर्णन समकालीन साधनामध्ये आपल्याला दिसतं. कमी काळात त्यांनी बुधभूषण ग्रंथ देखील हो, लिहिला अगदी होता. बरोबर आहे. तर हे त्यांची जी प्रचंड बुद्धिमत्ता होती, इतके बुद्धिवान राजपुत्र म्हटले जायचे, तर त्याचा उल्लेख कुठेतरी सिनेमामध्ये आलेला नाहीये. हा, चित्रपटामध्ये तो यायला पाहिजे होता पण तो आलेला नाही. हे अगदी बरोबर आहे. हे म्हणजे ही कमतरता, थोडी कमतरता आहे चित्रपटामध्ये आपल्याला म्हणजे छत्रपती संभाजीराजांबद्दलच्या लोकांना माहितीच नाही. त्यांना संभाजीराजांनी 4 ग्रंथ लिहिले, फक्त बुधभूषण नव्हे. बुधभूषण, नखशिख, नायिकाभेद आणि 7 शतक हे 4 ग्रंथ आहेत. त्यातला बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ आहे आणि तो 14-15 वर्षी संभाजीराजांनी लिहिलेला आहे. बुधभूषण जसा संस्कृत ग्रंथ लिहिला तसाच नखशिख, नायिकाभेद आणि 7 शतक 3 हिंदी ग्रंथ लिहिलेले आहेत. म्हणजे संभाजीराजांना उत्तम संस्कृत येत होतं, हिंदीवर त्यांचं प्रभुत्व होतं, तत्वज्ञानावर त्यांचं प्रभुत्व होतं, सुसंस्कृत व्यक्तिमत्व होतं आणि इंग्रजीवर पण प्रभुत्व होतं. या चित्रपटामध्ये एक संवाद मात्र संभाजीराजांचं नाही का ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रतिनिधीचा दाखवलेला आहे. संभाजीराजे इंग्रजीमधून बोलतात. तसंच ते संस्कृत विद्वान देखील होते. याची प्रचिती त्यांचा जो कवी कुलेशा आहे, सहकारी छांदो गामात्य. कवी कुलेशाबरोबरच्या संवादामध्ये कवी कुलेश जसा संस्कृत काव्यरचना करतो, संभाजी महाराज देखील संस्कृत विद्वान होते. हे त्यांच्या संस्कृत काव्यसंवादातून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं. पण ते प्रभावीपणे मांडायला हवं होतं की संभाजी महाराज हे जे ग्रंथकर्ते कसे होते, कसे विद्वान होते, तत्वज्ञ होते, ते ह्यात दाखवणं अत्यावश्यक होतं. पण त्यांनी ते दाखवलेलं नाही, ते दाखवायला पाहिजे होतं. आपण आता बोलतोच तर तुम्ही आता बोलताना अंतर्गत शत्रू असा उल्लेख केला होता. कोण होते अंतर्गत शत्रू? ते स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी येतो. शिवाजी महाराज त्या परमानंदाने लिहिलेलं जे शिवभारत आहे काव्य समकालीन, तो परमानंद, कवींद्र परमानंद जो नेवासीचा होता, तो पोलादपूरला राहत होता. तो अनेक वेळा छत्रपती शिवाजीराजांना भेटलेला आहे आणि त्याच्या चिरंजीवानी देखील पुढं ताराराणीचं वर्णन केलेलं आहे. जिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीच्याचं गेलं पाणी, ताराराणी, रामराणी, भद्रकाली, देवदत्त नावाचा जो पुत्र आहे कवी कुलेशाचा. तर कवी कुलेश हा संस्कृत विद्वान होता आणि त्यांनी शिवभारत नावाचं महाकाव्य लिहिलेलं आहे मोठं आणि ती समकालीन आहे, संस्कृत काव्य आहे. त्यामध्ये शिवाजी महाराज काय म्हणाले की मयुरादी कुमंत्री रायगडावरती आहेत आणि त्यांच्यापासून संभाजीराजांना धोका आहे, याची जाणीव छत्रपती शिवाजीराजांना होती. यावरून स्पष्ट होतं की मयुरादी कुमंत्री, काही मंत्री अण्णाजी दत्तोंसारखे, अण्णाजी पंत यामध्ये चित्रपटामध्ये दाखवलंय, यांच्यापासून काही धोका छत्रपती संभाजीराजांना होता आणि ते संभाजीराजांचा पदोपदी द्वेष करत होते, हे वास्तव आहे. पण ह्याच रायगडवरती संभाजी महाराजांच्या विरोधात जे काही कट शिजवले जात होते, रचले जात होते, त्यात सोयराबाईंना गौलं गेलं किंवा सोयराबाई होत्या. मग याच्यामध्ये सोयराबाई आणि संभाजी महाराजांचे नेमके नातेसंबंध कसे होते? सोयराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणी, संभाजीराजांच्या मातुश्री सईबाई यांचं अकाली निधन झालं. 5 सप्टेंबर 1659ला सईबाईचं निधन झालं. तेव्हा संभाजीराजे सुमारे 2 वर्षाचे होते. आई त्यांना आठवत नव्हत्या. ते वारंवार चित्रपटामध्ये त्यांची जी मातृभक्ती आहे, आईच्या मायेपासून ते वंचित राहिले. त्यांच्या जिजाऊनी खूप सांभाळ केला, जिजाऊनी त्यांना घडवलं, वाढवलं. जिजाऊंचा खूप मोठा वाटा आहे छत्रपती संभाजीराजांच्या जडणघडणीमध्ये आणि आईची माया त्यांना मिळाली नाही. परंतु आईची माया त्यांना आजीनं दिली, सावत्र मातांनी दिली. धाराऊंची देखील भूमिका या ठिकाणी आलेली आहे. धाराबाई गाडे ज्या इथल्या कापूरहोळच्या होत्या, त्या दुधाई होत्या संभाजीराजांच्या, हे यामध्ये मांडलं. ती खूप आवडलं मला, कारण बऱ्याच वेळा ज्या दुधमाता होत्या त्यांना डावललं जातं, दुय्यम लेखलं जातं, पण यामध्ये
त्यांचा आदर आणि सन्मान मोठ्या पद्धतीनं केला आहे. यामध्ये जी सोयराबाईची जी भूमिका आहे ना या चित्रपटातली, मी त्याच्याशी सहमत नाही. कारण हे इतिहासाला धरून नाही. सावत्र पण असतोच. शेवटी प्रत्येक आईला वाटते की आपला मुलगा राजा झाला पाहिजे, राजघराण्यातल्या मातेला वाटणं स्वाभाविक आहे. त्याला सोयराबाई अपवाद आहेत असं मला वाटत नाही. परंतु आजच्या राजकारणाप्रमाणे जे आपण छत्रपतींच्या कुटुंबाकडे पाहतो ते चुकीचं आहे. कारण संभाजीराजे स्वतः म्हणतात एका दानपत्रामध्ये की माझी आई सोयराबाई स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची आई आहे. जिथं संभाजीराजेच सोयराबाईच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्या स्वभावाबद्दल प्रमाणपत्र देतात, त्यामुळे बाकीच्यांना आक्षेप घ्यायचा अधिकारच नाही ना. संभाजीराजेच म्हणतात माझी आई सोयराबाई स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची आई आहे. आणि त्यामुळे त्यांना संभाजीराजांना स्वतः सोयराबाईबद्दल खूप आदर होता आणि तो आदर देखील या ठिकाणी या चित्रपटात दाखवला आहे. त्यांचं दर्शन घेतात, त्यांना जाऊन भेटतात संभाजीराजे स्वतः. आणि सोयराबाईंनी देखील काय कपटकारस्थान केलं आहे याला काय ऐतिहासिक आधार नाही की आपल्या मुलाला राजा करण्यासाठी ते संभाजीराजांच्या विरुद्ध बंड करतात, संभाजीराजांना घातपात करण्याचं कट रचतात. याला कोणता ऐतिहासिक आधार नाही. हा प्रसंग मात्र जो चित्रपटामध्ये दाखवण्यात तो इतिहासाला धरून नाही, तो विसंगत आहे. सोयराबाईला खरंच जर काही इच्छा असती तर ती इच्छा त्यांनी भावाला बोलून दाखवली असती ना. आपल्या हंबीरराव मोहिते त्यांचे सख्खे भाऊ आहेत आणि सरसेनापती आहेत. सैन्य त्यांच्या बाजूला आहे, सरसेनापती आहेत ते. हंबीरराव मोहिते स्वतः संभाजीराजेंच्या बाजूला आहेत, आहेत. आणि राजाराम महाराजांना देखील अशी आसक्ती नव्हती की आपण, ते तर 10च वर्षाचे होते. शिवाजीराजेंचा मृत्यू झाला तर राजाराम महाराजांचं वय फक्त 10 वर्षाचं होतं. आणि सोयराबाईंनी आपल्या मुलाला गादीवरती बसवण्यासाठी कटकारस्थानं केली, षडयंत्र केली. मग आपल्या मुलाबद्दल काय षडयंत्र रचलं याला कोणताही आधार नव्हता. संकट एवढं मोठं होतं, औरंगजेब बादशाह स्वतः सुमारे 50 कोटी वार्षिक महसूल असणारा त्याचा खजिना, म्हणजे वार्षिक महसूल त्याचा 50 कोटी, इतर खजिना भरपूर त्याच्याकडे, आणि सुमारे 7 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रामध्ये उतरला आहे. प्रसंग अत्यंत आणीबाणीचा आहे. स्वराज्य धोक्यात आहे. चोहोबाजूनी स्वराज्याला घेरले. आणि अशा काळामध्ये सोयराबाई काय षडयंत्र करतील, कटकारस्थान करतील, संभाजीराजांचा घातपात करतील याला सुतराम शक्यता नव्हती आणि त्याला इतिहासामध्ये कोणताही आधार नाही. हा मात्र सिनेमॅटिक लिबर्टीचा नकारात्मक वापर त्यांनी केला आहे. आणि शेवटी अनेक लोकांना चित्रपटामध्ये, नाटकामध्ये खलनायक असावे वाटतात, काही नृत्य असं वाटतं. पण असं काय सोयराबाईंनी षडयंत्र रचल्याचा कोणताही इतिहासामध्ये पुरावा नाही. त्याच्यावरती येऊया. कोणत्याही चित्रपटात नृत्य असावं असं वाटतं, तसं याच्यात पण होतं. लेझिम दाखवला होता येसुबाईंना संभाजीराजेंना खेळताना, पण तो सीन हटवला गेला जेव्हा वाद निर्माण झाला. आणि कोणता पण इतिहासकालीन चित्रपट आहे तो वाद ठरलेलाच आहे. पण लेझिमचं दृश्य हटवण्या एवढं वावगं त्याच्यात काय होतं? म्हणजे आधीच्या काळात सेलिब्रेशन करण्यासाठी किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी काहीतरी एक पद्धत असावीच जी लेझिमची असावी, कारण की लेझिमचे तसे दाखले आहेत. अगदी बरोबर आहे. माझी भूमिका याबद्दल अशी होती आणि आज पण आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी देखील मी मांडलेलं आहे एका TV चॅनलवरती, आणि आज मी मांडतो की लेझिम परंपरा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. आणि लेझिम नृत्य म्हणजे काय नाचगाणं नव्हे. आणि मी त्याचं समर्थक आहे. रयत जनता जर लेझिम खेळते तर राजाही लेझिम खेळू शकतो. फक्त त्यातला आक्षेप माझा जो होता, म्हणजे मी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे आणि छत्रपती घराणं देखील स्त्री स्वातंत्र्याचं पुरस्कर्ता आहे. छत्रपतींचं घराणं जर का स्त्री स्वातंत्र्याचं पुरस्कर्ता नसतं तर संभाजीराजांनी सर्वाधिकार येसुबाईला दिलेच नसते ना. श्री सखी राज्ञी जयतू, येसुबाईला श्री सखी म्हणतात ना सतत संभाजीराजे, आणि सर्वाधिकार दिलेले होते. कुलमुक्तार होते येसुबाई. म्हणजे येसुबाई संपूर्ण राज्यकारभार स्वतः चालवत होत्या. जिजामाता एक अत्यंत कर्तृत्वान, ज्यांनी छत्रपती शिवाजीराजांना घडवलं, संभाजीराजांना घडवलं. पतीला देखील प्रेरित करण्याचं सामर्थ्य जिजाऊंच्याकडे होतं. म्हणजे छत्रपतींच्या घराण्यामध्ये स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला जात होता. एवढंच नव्हे तर स्त्रियांना स्वातंत्र्य देखील दिलं जात होतं. म्हणजे स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती, स्त्रीवाद, फेमिनिझम हे मॉडर्न कन्सेप्ट आहेत. म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव किंवा स्त्रीवाद ह्या आधुनिक संकल्पना आहेत. ते इतिहासावर लादणं योग्य नाही. आजच्या संकल्पना मध्ययुगीन इतिहासावर लादणं योग्य नाही. तरी देखील
छत्रपती स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते याचे कितीतरी पुरावे आहेत. स्वतः ताराबाई हातात तलवार घेऊन घोड्यावरती बसून रणांगण गाजवलं. मोगलाविरुद्ध 7 वर्ष लढल्या. ताराराणीचं शौर्य आणि पराक्रम पाहिल्यानंतर औरंगजेब बादशाह देखील थरथर कापायचा. इतका दरारा ताराराणीचा होता. छत्रपती घराण्याने जर का ताराबाईला स्वातंत्र्य नसतं दिलं तर स्वराज्याचं नेतृत्व केलं असतं का त्यांनी? येसूबाईला स्वातंत्र्य दिलं. उमाबाई दाभाडे शाहू महाराजांच्या काळामध्ये सरसेनापती होत्या. अहिल्याबाई होळकर आणि सिंहासनावरती बसून राज्यकारभार केला. स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं. फक्त त्यात येसूबाई लेझिम खेळताना दाखवतात. हा जर प्रसंग नसता तर निश्चितपणे संभाजीराजे लेझिम खेळत होते हे मला वाटते महाराष्ट्रातल्या जनतेने मान्य केलं असतं. आणि लेझिम या परंपरेचा मी समर्थक आहे. रयत जर लेझिम खेळते तर राजा पण खेळणार ना. राजा आणि रयत वेगळे नसते, एकच असतात ना. रयतेचाच राजा असतो आणि रयतेचा आणि राज्याची सांस्कृतिक परंपरा एकच असते. त्यामुळे लेझिम हा जो प्रसंग होता तो असता तरी काय वावगं ठरलं नसतं. मी त्याचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी देखील समर्थक होतो आणि आजही आहे. फक्त येसूबाईला लेझिम करताना दाखवलं ते योग्य नव्हतं. सर, एक प्रश्न असा विचारायचा आहे की सिनेमाच्या निमित्ताने आता परत गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के हे स्वराज्यनिष्ठ होते की गद्दार होते हा प्रश्न आता पुन्हा लोकांना सतावतोय. इतिहासकारांमध्ये 2 मतप्रवाह आहेत याबद्दल की नेमकं गद्दार होते. काही इतिहासकार म्हणतात की गद्दार होते, काहींचं म्हणणं आहे की ते स्वराज्यनिष्ठ होते. पण लोकांना हा प्रश्न पडला आहे की आता नेमका कुठला प्रवाह योग्य? सिनेमात एकच प्रवाह दाखवण्यात आलाय तर योग्य काय, नेमकं काय उत्तर काय या प्रश्नाचं? आता या ज्या छावा चित्रपटामध्ये गणोजी शिर्के आणि त्यांच्या बंधूंनी संभाजीराजांना पकडून दिलं किंवा सगळा वृत्तांत सांगितला हे जे दाखवलंय ते अत्यंत चुकीचं आहे. त्याला कुठला ऐतिहासिक आधार नाही. आणि विशेषतः जेदे शकावलीची समकालीन आहे त्यामध्ये उल्लेख येतो की शिर्के पारखे झाले, म्हणजे शिर्के रागावले, चिडले असा ओझरता उल्लेख येतो वतनासाठी. परंतु त्यांनी संभाजीराजांना पकडून दिलं, संभाजीराजांच्या ते विरोधात होते, त्यांनी खूप मोठं कटकारस्थान केलं हे जे दाखवलं ते विसंगत आहे, ती इतिहासाला धरून नाही. तसा कोणताही समकालीन ऐतिहासिक संदर्भ शिर्केनी पकडून दिला असा इतिहासामध्ये येत नाही. पण आणि कुठल्याही भावाला वाटेल का आपली बहिणी विधवा व्हावी? वाटणारच नाही ना. आणि तसे जर जे गणोजी शिर्के राजाराम महाराजांच्या महाराणीला, म्हणजे येसूबाई तर त्यांची सख्खी बहीण आहे, आणि राजाराम महाराज ज्यावेळेस जिंजीला गेले तर जिंजीच्या किल्ल्यामधून ज्यावेळेस परत ते निसटले राजाराम महाराज, तर त्यांची जी पत्नी होती ताराबाई आणि इतर त्यांच्या राण्या होत्या, त्या राण्या जिंजीच्या किल्ल्यावरून वेल्लोरला सुखरूपपणे पोहोच करण्याचं काम गणोजी शिर्केने केलेलं आहे. म्हणजे गणोजी शिर्के आणि भोसले यांचं काही राजकीय मतभेद असू शकतात, आज देखील आहे ना. एकाच कुटुंबातले किंवा नातेसंबंधातले लोक वेगळ्या पक्षात आहेत आजच्या काळात देखील. म्हणून काय ते एकदमच हत्या करतील, मारून टाकतील, शत्रू पक्षाला त्यांना मारण्यासाठी मदत करतील असं नाही होत. आणि त्या काळामध्ये गणोजी शिर्के किंवा त्यांच्या बंधूंनी संभाजीराजांना पकडण्यासाठी मदत केली मोगलांना, याला कुठला ऐतिहासिक आधार नाही. हे मात्र छावा चित्रपटातले जे काही सीन आहे, जो प्रसंग आहे तो विसंगत आहे. ही जी संकल्पना आहे म्हणजे हे कुठून आलं, ही थिअरी कुठून आली की गणोजी शिर्के गद्दार होते? ही सगळ्या कथा कादंबऱ्यातून नाटकातून आलेला आहे. इतिहासामध्ये याला संदर्भ नाही कोणताही. म्हणजे काल्पनिकरित्या गद्दारी असती तर पुढच्या जेव्हा पिढींमध्ये शाहूराजेंना शिर्केंची मुलगी, हो, शाहूराजांना शिर्केंची मुलगी, आज देखील त्यांचे नातेसंबंध आहेत, आज देखील नातेसंबंध झालीच नसते. हो, मग हे शिर्केंच्या विरोधात कोणाचं कटकारस्थान? आणि शिर्के परिवारातल्या कोणीतरी एका व्यक्तीने, जे छत्रपती संभाजीनगरचे पैठण तालुक्यातले बहुतेक ते आहेत, मला भेटले पण होते ते एकदा, त्यांनी पुरातत्व विभागाला, म्हणजे शासनाच्या विभागाला, पुराभिलेख विभागाला, आर्काइव्ह डिपार्टमेंटला विचारलं होतं माहितीच्या अधिकारात, शिर्के यांनी संभाजीराजांना पकडण्यासाठी मदत केली मोगलांना, असा काय ऐतिहासिक संदर्भ आहे का? तर शासनाच्या पुराभिलेख खात्याने, आर्काइव्ह डिपार्टमेंटने त्यांना लिखित उत्तर दिलेलं आहे की असा शिर्केंनी मोगलांना मदत केली संभाजीराजांना पकडण्यासाठी, असा कोणताही ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध नाही, हो, आमच्याकडे नाही. असं आर्काइव्ह डिपार्टमेंट ऑफ द महाराष्ट्र शासनाचं पुराभिलेख विभाग जो आहे, ज्या ठिकाणी जुने सगळी कागदपत्र संदर्भ साधनं आहेत, त्यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे.
त्यामुळे ही सगळा षडयंत्राचा भाग आहे. इतिहासाची जी मोडतोड करण्यात आलेली आहे नंतरच्या काळामध्ये, कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मालिका या माध्यमातून संभाजीराजेंना बदफैली ठरवणं, दारोबाज ठरवणं, त्यांचं चारित्र्यहनन करणं, त्यांना स्वराज्यद्रोही ठरवणं, ही मधल्या 150-200 वर्षामध्ये ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी खूप संभाजीराजेंची बदनामी केलेली आहे. पण संभाजीराजेंची बदनामी दूर करून वास्तव संभाजीराजेंची इतिहास पुढे आणण्याचं मोठं काम डॉक्टर कमल गोखले यांनी केलेलं आहे. मोठ्या इतिहासकार होत्या. त्यानंतर वासी बेंद्रे यांनी केलेलं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी छत्रपती संभाजीराजेंचं जे व्यक्तिमत्व आहे ते पुढे आणण्याचं, वास्तव व्यक्तिमत्व आणण्याचं काम केलेलं आहे. आणि नंतर प्राच्यविद्या पंडित शरद पाटील मोठे विद्वान होऊन गेले. प्राच्यविद्या ज्याला इंडॉलॉजी म्हणतो आपण, इंडॉलॉजिस्ट होते. त्यांनी देखील संभाजीराजेंची जी प्रतिमा आहे, विद्वान, संस्कृत पंडित, ही प्रतिमा शरद पाटील यांनी पुढे आणलेली आहे. त्यामुळे बेंद्रे, कमल गोखले, जयसिंगराव पवार आणि शरद पाटील यांचं मोठे योगदान आहे संभाजीराजांचा वास्तव इतिहास पुढे आणण्यामध्ये. मग ते मुकरब खानाला जी टीप दिली गेली, मग त्याच्यामध्ये गणोजी शिर्के नव्हते, शिर्केमधले कोणी नव्हते, मग रंगनाथ स्वामींचा उल्लेख कुठे आहे इतिहासामध्ये? हे पहा, औरंगजेब बादशाह 1681 महाराष्ट्रामध्ये उतरला. 1689 साली संभाजीराजाला पकडलं. 8 वर्ष. पहा, औरंगजेब तो अर्ध्या आशिया खंडाचा बादशाह आहे. जो औरंगजेब बादशाह, त्याला आग्रा आणि दिल्लीची हवा उन्हाळ्यामध्ये सहन होत नव्हती म्हणून तो मार्च महिन्यामध्ये जम्मू काश्मीरला जायचा. आपण जसे पाचगणीला जातो, महाबळेश्वरला जातो, लोणावळ्याला जातो, थंड हवेच्या माथेरानला जातो, हा औरंगजेब बादशाह थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे जम्मू काश्मीरला जायचा. त्याला जायला 1 महिना, यायला 1 महिना आणि तिथं राहायला 2 महिने, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून असा इतका 4 महिने, सुमारे 1.5 ते 2 महिने तो जम्मू काश्मीरला राहायचा थंड हवेच्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये. तो औरंगजेब बादशाह 27 वर्ष महाराष्ट्रात राहिला. कुठं? जत, कवठे महांकाळ, आटपाडी, खानापूर, तुमचं बहादूरगड, अकलूज, हा सगळा दुष्काळी पट्टा आहे ना. त्या काळाला मोठा दुष्काळी पट्टा आहे हा. प्रचंड उष्णता असते. 8 लाखाची फौज आणि त्याचा वार्षिक महसूल किती होता औरंगजेबाचा? सुमारे 50 कोटी. तर छत्रपतीचा वार्षिक महसूल किती होता? सरासरी 1 कोटी. छत्रपतींचं सरासरी एकूण सैन्य किती? 1 लाख आहे. 75,000 ते 1 लाख. त्याचं 8 लाख सैन्य आहे. वार्षिक महसूल 50 कोटी आहे. तो इथं 27 वर्ष राहिला. इथंच त्याला मृत्यू आला, स्तनाभूत केलं इथंच त्याला ताराबाईंनी नंतरच्या काळामध्ये. तो काय वेडा नव्हता. त्याला माहिती होतं की महाराष्ट्रातल्या मराठ्यांना चिरडल्याशिवाय, शिवरायांचं स्वराज्य, संभाजीराजेंचं स्वराज्य निस्तनाभूत केल्याशिवाय या देशावरती आपण एकछत्री अंमल करू शकत नाही, एकछत्री राज्य करू शकत नाही, याची जाणीव त्याला होती. म्हणून तो इथं राहिला, इथं निस्तनाभूत झाला तो. आणि म्हणून या ठिकाणी त्यानं सगळं पणाला लावलं. त्याचं पैसा पणाला लावला, त्याचं संपत्ती पणाला लावली, खजिना पणाला लावला, त्याने माणसं पणाला लावली. कुठे ते त्वेषानं आणि किती असा पिसाळल्यासारखा वागत होता तो. त्याचं एकमेव ध्येय होतं, यांना निस्तनाभूत करणं, स्वराज्य संपवणं, संभाजीराजांना पकडणं. एकमेव त्याचं ध्येय होतं. आणि त्या ध्येयप्राप्तीसाठी तो जंग पछाडलं त्याने सह्याद्रीचं. त्याने अनेक माणसं पेरली. त्याचं गुप्तहेर खातं होतं. त्या गुप्तहेर संभाजीराजांच्या प्रत्येक हालचालीवर त्याचं लक्ष होतं. त्याने काही नकाशे पण तयार करून घेतले होते सह्याद्रीचे. संभाजीराजे कुठे थांबतात, कुठून जायचं, कसं जायचं, इतका बारकाईने त्याने संभाजीराजांचा अभ्यास केला होता. रात्रंदिवस त्याची माणसं पाळतीवरती होती. आणि मुकरब खान आणि इखलास खान ज्यावेळेस कोल्हापूर परिसरामध्ये आहेत, त्यावेळेस त्यांना हेरानी आणि हेर खातं त्याच्याकडे पण होतं, आपल्याकडे पण होतं. त्यामुळे त्याच्या हेरानी इतंभूत माहिती त्या मुकरब खानाला, इखलास खानाला कळवली. आणि ते सह्याद्री पार करून संगमेश्वर या ठिकाणी गेले. आणि तिथं संभाजीराजांना द्वंद्व झालं, पकडलं आणि नंतर बहादूरगडावरती आणलेलं आहे. त्यामुळे गणोजी शिर्के यांनी पकडून दिलं, त्याला ऐतिहासिक आधार नाही. कवी कलश शेवटपर्यंत होते संभाजीराजांसोबत. त्यांच्याबद्दलही 2 मतप्रवाह आहेत की ते मुघलांचे होते तर मुघलांसोबत होते, आणि काहींचं म्हणणं आहे की ते स्वराज्यद्रोही होते. तर याबद्दलचं काय मत? 2 मतप्रवाह आहेत. निकोलाव मनुची म्हणून जो हिस्ट्री ऑफ द मोगल नावाचा ग्रंथ लिहिला आहे त्यानं, असे होते मोगल, त्याचं मराठी अनुवाद केलं. निकोलाव मनुची इटालियन पर्यटक होता. तोही महाराष्ट्रात आलेला आहे. तोही शिवरायांना भेटला, संभाजीराजांना त्याने पाहिलं आहे. त्याचबरोबर तो कवी कुलेशालाही तो भेटलेला आहे, त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि तोही कवी कुलेशाबद्दल संशय व्यक्त करतो.
पण कवी कुलेश हा खूप विद्वान होता. तो शाक्तपंथी होता. सगळ्यात महत्त्वाचं शाक्तपंथ नावाचा एक पंथ होता आपल्या देशात, आहे आज देखील. तो स्त्रीप्रधान पंथ आहे, ज्या पंथामध्ये भेदभाव नाही. शक्तीची पूजा, हा, शक्तीची पूजा करणारा. शाक्त संस्कार संपन्ने भेदाभेद न करी येते, असं शाक्तांचं सूत्र आहे. शाक्तपंथीय माणसं जातीय धार्मिक लिंगभेद कधी करत नाहीत. जात धर्म पंथ प्रांत भाषा लिंग असा कुठलाही भेदभाव शाक्तपंथी लोक करत नसतात. शाक्त संप्रदाय मोठी परंपरा आपल्या देशातली. आणि शिवाजी महाराज जेव्हा निसटले आग्र्याच्या कैदेतून, संभाजीराजांना सोबत घेऊन सुरुवातीला मथुरेला आणि त्यानंतर वाराणसीला ठेवलेला आहे. आणि हा वाराणसीचा होता कवी कुलेश. हा देखील शाक्तपंथी आहे. आणि संभाजीराजांबरोबर तो महाराष्ट्रात आलेला आहे. शिवरायांनी त्याला आणलेला आहे. तो अत्यंत विद्वान होता, अभ्यास होता. आणि विद्वान एक आहे आपल्याकडे. मैत्री कोणाची होते? समविचारी लोकांची मैत्री होते, सारख्या स्वभावाचे, सारख्या स्वभावाची. बघा, व्यसनी माणसं बरोबर त्यांची मैत्री होणार, गांजा ओढणारे बरोबर क्लब तयार होणार त्यांचा, व्यसनी लोकांची मैत्री होणार, समविचारी एका विचाराचे लोक असतील तर त्यांची मैत्री होणार. संभाजीराजे सुसंस्कृत होते, विद्वान होते, तत्वज्ञानावरती भाष्य करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. स्वाभाविकपणे तो कवी कुलेश देखील विद्वान होता, शाक्तपंथी होता, संस्कृत पंडित होता, मोठा कवी होता. आणि संभाजीराजांची आणि त्यांची मैत्री झाली. तो संभाजीराजांशी शेवटपर्यंत एकनिष्ठ होता, पहिल्यापासून शेवटपर्यंत एकनिष्ठ होता. ते अत्यंत प्रभावीपणे या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे की मी म्हणजे ते शंका घ्यायचे त्यांच्यावर, ही गोष्ट हो घेतात, आज देखील घेतात. दोन मतप्रवाह आहेत, पण वस्तुनिष्ठ संदर्भ साधना असं सांगतात की कवी कुलेश हा संभाजीराजांशी अत्यंत एकनिष्ठ होता, विद्वान होता, अभ्यास होता. आणि संभाजीराजे पण विद्वान होते, अभ्यास होते. त्यामुळे स्वाभाविक आहे दोघांची मैत्री घट्ट होती आणि शेवटपर्यंत टिकली ती. मृत्यूपर्यंत संभाजीराजांना पकडलं त्याच वेळेस कवी कुलेशालाही पकडले आणि दोघाला घेऊन आलेले आहेत इथं बहादूरगडावरती. त्यामुळे कवी कुलेशाला आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू शकत नाही, कारण तो एकनिष्ठ होता, संभाजीराजांच्या सोबत शेवटपर्यंत राहिला. तो जेव्हा ते कैदेत होते संभाजीराजे, कवी कुलेशही होते त्यांच्यासोबत, मग यामधल्या काळात जवळपास तो 40 दिवसांचा कालखंड दाखवला इतिहासात. तर त्या दरम्यान कोणी काही वाचवण्याच्या मोहिमा झाल्या नव्हत्या का राजेंना वाचवण्यासाठी? 1 फेब्रुवारी 1689ला पकडलं आणि 11 मार्च 1689 त्यांचा शेवट आहे. सुमारे 39 दिवसाचा हा प्रवास. म्हणजे ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस अकलूजला औरंगजेब बादशाह आहे. बहादूरगडावरती संभाजीराजांना नेण्यात आलं, त्यांना प्रचंड छळलं, विटंबना केली. आणि तो तसं प्रयत्न झाले नाहीत असं आपण म्हणू शकत नाही. कारण विचार करा, संभाजीराजांचं वय 32 वर्षाचं आहे. येसूबाई सोयराबाईचं निधन झालेलं आहे. मालोजी घोरपडे जे सरसेनापती होते ते धारातीर्थी पडलेले आहेत. हंबीराव मोहिते अगोदरच 88 साली वाईजवळ त्यांचं निधन झालेलं, धारातीर्थी पडलेले आहेत. जबाबदार स्वराज्यातील अत्यंत एकनिष्ठ आणि जबाबदार जे आहेत ते हंबीराव मोहिते धारातीर्थी पडले, मालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. धनाजी संताजी तर अत्यंत कोवळे आहेत ना, तरुण आहेत ते अत्यंत. आणि सोयराबाईचं वय साधारणतः आपण संभाजीराजांचं वय 32 असेल तर सोयराबाई 25-27च्या असतील, म्हणजे अत्यंत तरुण ना. सॉरी, येसूबाई त्यांच्या पत्नी येसूबाई. सोयराबाईचंही निधन झालेलं आहे. जबाबदार व्यक्ती कोणीही नाही ना. राजाराम महाराज 19 वर्षाचे आहेत, फक्त 19 वर्षाचे. शाहू महाराज तर 8 वर्षाचे आहेत. संभाजीपुत्र शाहू, लहान मुलं आहेत ती. येसूबाई गडावरती आहेत. करायचं काय प्रश्न आहे ना त्यांच्या पुढं. संभाजीराजाला पकडलेले आहेत, जबाबदार व्यक्ती धारातीर्थी पडलेले आहेत. अशा काळामध्ये उठाव झालाच नसेल असं आपण धाडसाने म्हणू शकत नाही. त्या काळामध्ये देखील तो प्रयत्न केला असेल, ते इतिहासामध्ये नोंद नसेल कदाचित. परंतु संभाजीराजांना सोडवण्यासाठी त्या काळामध्ये निश्चितपणे मराठा सैनिकांनी प्रयत्न केला असेल. पण तिथपर्यंत पोचणं त्या काळामध्ये खूप कठीण होतं, कारण औरंगजेबाचं एकूण सैन्य, त्याची यंत्रणा, त्याची क्रूरता आणि त्याचं सगळं षडयंत्र पाहून तिथपर्यंत कदाचित पोचले नसतील. एक औरंगजेबाला महाराजांचा, संभाजी महाराजांचा राग असण्याचं कारण तेही एक होतं का, की त्याचा मुलगा शहाजादा अकबर त्याने संभाजी महाराजांशी हातमिळवणी केली स्वतःच्याच बापाला नमतं घेण्यासाठी किंवा हरवण्यासाठी. तर तो कुठेतरी क्लू, ते कुठेतरी डॉट्स असे हो आहे. तो तर आहेच. मुलांनी त्याच्याविरुद्ध बंड केलं शहाजादा अकबर, आणि संभाजीराजाने आश्रय दिला, संभाजीराजाने येऊन तो मिळाला. हा तर राग आहेच, पण किरकोळ तेवढा राग नव्हता. औरंगजेब बादशाह प्रचंड धर्मांध होता,
प्रचंड क्रूर होता, निर्दय होता, अत्यंत पाताळयंत्री होता. अहो सख्या भावांना मारलं त्यांनी, हो. दाराशुकोला मारलं, सुफी संतांच्या हत्या केल्यात त्यानं. सरमद नावाचा जो सुफी संत होता, अत्यंत लोकप्रिय सुफी संत होता, त्याचा शिरच्छेद केला आणि त्याची दहशत निर्माण व्हावी यासाठी आग्र्यातून त्याचा शिरच्छेद करत त्याचं शिर सगळ्या आग्रा शहरातून त्याची मिरवणूक काढली होती त्याने. वडील शहाजहानची इच्छा नव्हती औरंगजेबाला राजगादीवर आणायची. ज्येष्ठ चिरंजीवाला त्याला बसवायचं होतं गादीवरती. तर त्यानं औरंगजेबाने भावाची हत्या करून त्याचं शिर एका गिफ्ट पॅक म्हणतो ना आपण, गिफ्ट पॅक केलं एका छोट्या पेटीत आणि ते शहाजहानला भेट म्हणून पाठवलं होतं. जो अत्यंत लाडका पुत्र होता शहाजहानचा. त्या पाहिल्यानंतर शहाजहानला काय वेदना झाल्या असतील, मुलाचा शिर पाहिल्यानंतर शहाजहानला बाप म्हणून किती वेदना झाल्या असतील. त्याला मरेपर्यंत कैदेमध्ये ठेवलं. जो स्वतःच्या भावाबद्दल आपुलकी नव्हती, सुफी संतांबद्दल आपुलकी नव्हती आणि वडिलांबद्दल आस्था नव्हती, हा व्यक्ती अत्यंत क्रूर आणि निर्दयच होता तो. म्हणजे औरंगजेबासारखा क्रूर बादशाह जगात झाला नसेल असं माझं मत आहे. आणि त्याचा एकच ध्येय होतं की हे शिवाजीराजेंचं स्वराज्य निस्तनाभूत करायचं, एक छत्री मोगलांच्या अंमलाखाली त्यांना आणायचं. त्यासाठी मग कोणी असू द्या त्याची तो दया माया करायला तयार नव्हता. संभाजी महाराजांना जी शिक्षा दिली त्यांनी ती तितकीच क्रूर होती. जगात मी तर म्हणतोय की संभाजीराजांना ज्या पद्धतीने ठार मारले त्या पद्धतीने जगात आतापर्यंत कोणाला ठार मारलं नसेल. शिरच्छेद केले, फाशी दिली, हत्तीच्या पायी दिलं, काही 1-2 तासामध्ये 1-2 दिवसामध्ये मारलं असेल. पण 39 दिवस टॉर्चर करून, हालहाल करून, छळ करून, डोळे काढले, जीभ काढली, नखं काढली, मग त्याच्या शरीराची कातडी काढून त्यावरती मीठ चोळलं, संभाजीराजांची विटंबना केली. म्हणजे संभाजीराजांना नाउमेद करायचं, डिमोरलाइज करायचं आणि त्यांना शरणागत करायचं आणि मग शरण आले तर जीवदान द्यायचं, अन्यथा नाही. संभाजीराजांचं त्याग, बलिदान आणि समर्पण याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. अहो साधे आजच्या काळामध्ये नोटीस येणार म्हटलं तर लोक शरण जातात. हां, दम दिला, धमकी दिली तर आत्महत्या करणारे लोक आहेत. पण संभाजीराजाला पकडून त्यांना हालहाल करून 39 दिवस मारलं. पण संभाजीराजांनी मरण पत्करलं पण शरण गेले नाहीत. त्यामुळे संभाजीराजांच्या त्यागाला, बलिदानाला भारताच्या इतिहासामध्ये तोड नाही. त्यांनी जे बलिदान दिलं आणि छत्रपती शिवाजीराजांचा आपण पुत्र आहोत हे त्यांनी त्यागाने बलिदानाने सिद्ध करून दाखवलं देशाला. वडील ज्या पद्धतीनं होते संस्थापक स्वराज्याचे, ते स्वराज्य रक्षण करण्याचं, टिकवण्याचं ऐतिहासिक काम छत्रपती संभाजीराजांनी केलं. औरंगजेब बादशाह काय, संभाजीराजे शरण गेले असते, माफी मागितली असते, पाहिजे ते मिळालं असतं ना संभाजीराजांना. पण संभाजीराजे शरण गेले नाहीत, झुकले नाहीत, वाकले नाहीत. मृत्यूला मिठी मारली पण ते मागे हटले नाहीत संभाजीराजे. औरंगजेबाबद्दल आजकाल बऱ्याच कथा, कादंबऱ्या, पुस्तकं अनेक इतिहासकार मांडतात, कथा कादंबरीकार मांडतात. तर त्याबद्दल काही ठिकाणी असंही लिहिलं गेलं आहे की औरंगजेबाने जे होतं अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे, काही मंदिरांना देणग्या दिल्या आहेत, असं ऐतिहासिक असे उल्लेख आहेत असं लिहिलं जात आहे. यात आहे का काही तथ्य यामध्ये? हो का, एखाद्या अतिरेक्याने, एखाद्या दहशतवाद्याने, एखाद्या गुंडाने एखाद्या मंदिरामध्ये जाऊन पूजा केली, अभिषेक केला, किंवा एखादं मंदिर बांधण्यासाठी एका अतिरेकी आहे, दहशतवादी आहे, त्याने अनेक माणसांचे खून केलेत, अनेक स्त्रियांवरती अत्याचार केलेत, गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त केलेत. त्याने एखाद्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक केला, मंदिराला 5 कोटीची देणगी दिली म्हणून तो सज्जन ठरतो का? ठरतो का सज्जन मला सांगा? आहेत ना गुंड आहेत, खंडणी गोळा करणारे, लोकांना टॉर्चर करणारे, हत्या करणारे गुंड आज पण आहेत. मग त्याने अभिषेक केला किंवा एखाद्या मंदिराला 2-3 कोटी देणगी दिली म्हणून तो संत होऊ शकतो का? महापुरुष होऊ शकतो का? पण औरंगजेब जो होता हा खूप धर्मांध होता, म्हणजे इस्लामचं तो कट्टरतेनं पालन करायचा. तर मग त्याच्याकडून ह्या गोष्टी होणं शक्य नाही असं आपल्याला वाटतं कुठेतरी. पण तरी काही लोक असे उल्लेख करतात किंवा अशी मांडणी करतात. तर हे काय, कसला प्रयत्न असतो हा? चुकीचं आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं किंवा औरंगजेब महापुरुष होता असं ठरवणं अत्यंत चुकीचं आहे. कारण तो अत्यंत धर्मांध होता, क्रूर होता, निर्दय होता. जिजिया कर त्यांनी हिंदूंवरती लादला या ठिकाणी आणि त्यांनी हिंदूंच्या अनेक हत्या केल्या.
आणि त्याचा भाऊ कोण होता? मुसलमान होता ना. मुलं कोण होती? मुस्लिमच होती की. बाप कोण होता? मुस्लिम होता. हां, सुफी संत मुस्लिम नव्हते का? हा कसला याचं उदात्तीकरण करणं, अशा धूर्त, कपटी, पाताळयंत्री आणि क्रूर व्यक्तीचं उदात्तीकरण करणं म्हणजे ही मानसिकता योग्य नाही, असं यातून स्पष्ट होतं. संभाजी महाराजांना पण जेव्हा त्यांनी कैदेत आणलं होतं तर तेव्हा धर्मांतर करण्याची एक अट ठेवली होती आणि एक असाही उल्लेख आणि पुरावा आहे का त्याला की त्याच्या मुलीशी लग्न करण्याची अट किंवा त्यांनी मागणी केली होती, विचारणा केली होती संभाजी महाराजांना? नाही. औरंगजेबाची जी सगळ्यात लहान मुलगी होती ती संभाजीराजांपेक्षा सुमारे 14 वर्षांनी मोठी होती. आणि असं काही संभाजीराजांनी औरंगजेबाने असं काय आग्रह माझ्या मुलीवर लग्न करा तर मी तुमची सुटका करतो, याला कुठला ऐतिहासिक आधार नाही. आणि जो व्यक्ती स्वराज्य निर्मितीमध्ये योगदान शिवाजीराजांनी दिलं, सुसंस्कृत शिवाजीराजे, त्यांचे सुपुत्र अत्यंत सुसंस्कृत असणारे संभाजीराजे, आणि आयुष्याच्या या टप्प्यावर आहेत की स्वराज्याचं रक्षण करायचं आणि त्यासाठी बलिदान करायचं, अशा निर्णायक क्षणी ते मुलीची मागणी करतील असं समजणे विकृत आहे. असं जो कोण समजत असेल ना, ही विकृत आहे. तसा कोणताही ऐतिहासिक आधार नाही. आणि संभाजीराजे नीतिमान होते, चारित्र्यसंपन्न होते, सुसंस्कृत होते, याचे कितीतरी पुरावे समकालीन साधनामध्ये आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या मुलीची मागणी केलेली नव्हती किंवा औरंगजेबाने देखील माझ्या मुलीचा स्वीकार करा, तो इतका निर्बुद्ध नव्हता किंवा इतका तो काय म्हणत त्याला आपली मुलगी देईल आणि संभाजीराजाला स्वपक्षातून स्वधर्मात घेईल असा औरंगजेबाच्या अशा वृत्तीचा तो नव्हता. आणि संभाजीराजांनी देखील स्वराज्य रक्षणासाठी आपलं राज्य त्याच्या ताब्यात दिलं, आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी स्वराज्य त्याच्या ताब्यात दिलं नाही. पण संभाजीराजांना धर्मांतर करण्याचा आग्रह धरल्याचा कागदोपत्री पुरावा दिसत नाही. परंतु औरंगजेबाची एकूण वृत्ती पाहता त्याची वृत्ती जिजाकर जास्तीत जास्त का वाढवला तर धर्मांतरासाठीच त्यानं वाढवला. आणि सक्तीचे धर्मांतर त्याने अनेक ठिकाणी केली. एवढंच काय, संभाजीराजेंच्या मुलाला म्हणजे शाहू महाराजांना कैदेत टाकल्यानंतर देखील शाहूनी मुस्लिम व्हावं यासाठी देखील त्यांनी दबाव टाकलेला होता, तसा प्रयत्न केला. परंतु येसूबाई ज्या होत्या मातुश्री शाहू महाराज पहिले, त्या खूप अत्यंत धोरणी होत्या, मुत्सद्दी होत्या, हुशार होत्या आणि छत्रपतींचा वसा आणि वारसा त्यांनी मोठ्या हिमतीनं शेवटपर्यंत जोपासला. त्यामुळे शाहू महाराजांचं धर्मांतर झालं नाही. पण एकूण औरंगजेबाची वृत्ती, त्याचं स्वभाव आणि शाहू महाराजांवरती त्यानं टाकलेला दबाव, या सगळ्या गोष्टी सांगतात की त्यानं संभाजीराजांचा धर्मांतरासाठी देखील आग्रह धरलेला असू शकतो. पुरावा नाही, याला संदर्भ सापडत नाही, पण तो 39 दिवस संभाजीराजांचा हालहाल करतोय. यातून त्याला तेच करायचंय असं स्पष्टपणे दिसतंय. छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं त्यानंतर मराठा साम्राज्याचा इतिहास जो आहे तर तो अनेकांना माहिती नाही आहे नेमका की त्यानंतर काय झालं होतं. त्यानंतरही 27 वर्ष औरंगजेब झुंजत होता. तर मधल्या काळात नेमक्या काय घडामोडी घडल्या होत्या? 11 मार्च 1689ला संभाजीराजांची हत्या झाल्यानंतर त्याला असं वाटलं की आता करता व्यक्ती कोणी स्वराज्यामध्ये उरला नाही. लहान राजाराम महाराज 19 वर्षाचे, येसूबाई अत्यंत तरुण आहेत आणि सगळे भयभीत झालेले आहेत. मालोजी घोरपडे धारावरती पडलेले आहेत. त्यानंतर हंबीराव मोहिते नाहीत. त्यामुळे त्याला वाटलं सहज आपण हे राज्य जिंकू आणि निघून जाऊ. म्हणजे तो शिवाजीराजे गेले, संभाजीराजे गेले म्हणजे आता सहज जिंकता येईल अशा आविर्भावामध्ये तो निश्चितपणे असणार. पण त्यानंतर राजाराम महाराजांना गादीवरती बसवून येसूबाईंनी त्यांना दक्षिणेकडे पाठवलं, जिंजीला. आणि त्यामुळे जुल्फिकार खान राजाराम महाराजांच्या पाठलागावरती निघाला. त्यामुळे मोगल सैन्याची विभागणी झाली. येसूबाईचाही मुत्सद्दीपणा आहे आणि इकडं जुल्फिकार खानाने वेढा टाकला. कुटुंब कबिला सगळा पकडला, त्यांना कैदेमध्ये ठेवलं. परंतु ज्यावेळेस त्याला वाटलं शाहू महाराज, येसूबाई आणि त्यांचा सगळा राजपरिवार कैदेमध्ये होता, आता सहज आपल्याला जिंकता येईल, म्हणजे जिंकलंच आपण सगळ्या, अशा आविर्भावामध्ये असताना धनाजी सांताजी यांनी जी झुंज दिली मराठ्यांनी, म्हणजे यामध्ये या छावा चित्रपटामध्ये डायलॉग आहे खूप चांगला आहे. ज्या वेळेस संभाजीची हत्या होईल, मी जाईल, संभाजीराजे म्हणतात, ज्यावेळेस संभाजी महाराजांचा मृत्यू होईल त्या दिवशी घराघरात संभाजी निर्माण होतील. आणि औरंगजेबा तुझा ज्यावेळेस मृत्यू होईल
त्यावेळेस मुघलशाही नष्ट झालेली असेल. हे उद्गार संभाजीराजे ते इतिहासाला धरून आहेत. तसंच झालं. गावागावात आणि घराघरातील जनता पेटून उठली मोगलांच्या विरुद्ध. चटणी भाकर खाणारे, घोड्यावरती बसणारे मावळे गावागावातून पुढे आले. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याने इतिहास घडवला. आपला सह्याद्री आधारस्तंभ आहे, मूलाधार आहे आणि आपलं वैभव आहे. सह्याद्री आणि गडकोट आणि किल्ले याने स्वराज्याचं रक्षण केलं. मावळ्याने स्वराज्याचं रक्षण केलं. घोड्यावरती बसले, चटणी भाकर खाल्ली आणि जिंजीपासून ते इथपर्यंत नाशिकपर्यंत युद्धभूमी झाली. मोगल सैन्याची विभागणी करण्याचं मोठं काम येसूबाईच्या प्रयत्नामुळे झालं. आणि पुढं ताराबाई, राजाराम महाराज लढले, धनाजी संताजी लढले. पुढं राजाराम महाराजांचा मृत्यू झाला 1700 साली. 1700 साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाला वाटलं की आता कुणी करता पुरुष उरला नाही. तर ताराबाई हातात तलवार घेऊन घोड्यावरती बसून पुढे आल्या आणि त्यांनी नेतृत्व केलं छत्रपतींच्या स्वराज्याचं. त्यांनी नेतृत्व केलं आणि जवळचा औरंगजेब बादशाह किल्ले जिंकायला लागला. त्याने अजिंक्यतारा जिंकला, पन्हाळा जिंकला, विशाळगड जिंकला. एक एक किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी भरपूर सैन्य त्याचं कामी आलं. त्याचा खजिना ओतला त्यानं. एक एक किल्ला जिंकण्यासाठी एक एक वर्ष तो लढला. अजिंक्यतारा ज्यावेळेस औरंगजेबाने जिंकला तर सोयराबाईंनी पत्र पाठवले. काय पत्र आहे? उमेद देणारं, प्रेरणा देणारं, आधार देणारं पत्र आहे सोयराबाईचं, ताराबाईचं. सैनिकांना पत्र पाठवलंय. एक अजिंक्यतारा पडला म्हणून तुम्ही नाउमेद होऊ नका. आपल्याकडे असे अनेक 100 किल्ले आहेत कमीत कमी. त्याला सोडायचं नाही. त्या औरंगजेबाचा ठेचगा करायचा आपल्याला. ठेचगा असा शब्द ताराबाई वापरतात. ठेचगा, ठेचगा म्हणजे मिरच्या ठेचा माहिती आहे ना. त्याला आपल्याला ठिचून काढायचं औरंगजेबाला. ही प्रेरणा ताराबाईने दिलेली आहे. ताराबाई असं ठेचगा करायचा त्याचा औरंगजेबाला. 1700 ते 1707 7 वर्ष महाराणी ताराबाईंनी झुंज दिली. त्याचं वर्णन समकालीन जो कवी आहे देवदत्त, जो ह्याचा मुलगा आहे कवींद्र परमानंदाचा, त्याने वर्णन केलंय. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचं गेलं पाणी. दिल्ली झाली दिनवाणी म्हणजे दिल्लीला राजाच उरला नाही. औरंगजेब बादशाह 27 वर्ष दक्षिणेकडे आहे, महाराष्ट्रात आहे. कोणताही राजा किंवा आजच्या काळातला पंतप्रधान किंवा राष्ट्रपती परदेशी दौऱ्यावरती जर गेले किती दिवस राहतात? जास्तीत आपल्या देशाचे राष्ट्रपती प्रधानमंत्री जर का परदेशात गेले किती दिवस राहतील? 2-3 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, जास्तीत जास्त 8 दिवस पकडू. मध्ययुगीन काळामध्ये प्रवासाची जनसंपर्काची साधनं नव्हती. त्यामुळे मध्ययुगीन काळातला राज्यकर्ता जास्तीत जास्त किती दिवस जात असतील? 6 महिने जायला, 6 महिने यायला आणि 6 महिने तिथली व्यवस्था लावायला 1 वर्ष. अशोकाच्या काळामध्ये अशोकाचं राज्य, आताचं अफगाणिस्तान ते दक्षिणेकडे नेपाळपर्यंत होतं. त्याचंही दौऱ्याचं वर्णन येतं अशोकाच्या. 1 महिना जाण्यासाठी, काही 4-5 महिने जाण्यासाठी, 4-5 महिने येण्यासाठी 1 वर्षाचा दौरा. औरंगजेब बादशाह 27 वर्ष महाराष्ट्रात आहे. 27 वर्ष दक्षिणेकडे होता. म्हणजे अर्ध्या आशिया खंडाचा बादशाह असणाऱ्या औरंगजेबाला नेस्तनाबूत करण्याचं काम छत्रपतींनी निर्माण केलेले जे मावळे होते, स्वराज्य होतं, त्यांनी केलं. आणि त्या ताराबाई 7 वर्ष अखंडपणे अविरतपणे औरंगजेबाच्या विरुद्ध लढल्या आणि 20 फेब्रुवारी 1707ला औरंगजेबाचं नगर या ठिकाणी मृत्यू झाला. पण मुळात औरंगजेब दिल्लीचा बादशाह समजला जातो. तुम्ही म्हणालात अर्ध्या आशिया खंडाचा तो बादशाह होता. मग त्याला महाराष्ट्रात का दफन करण्यात आलं होतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा हा, की औरंगजेब बादशाह अर्ध्या आशिया खंडाचा बादशाह होता. आताचा अफगाणिस्तान, आताचा पाकिस्तान किंवा नेपाळ, बांगलादेश, खाली दक्षिणेपर्यंत त्याचं साम्राज्य होतं. त्यानं आयुष्याची अत्यंत मौल्यवान 27 वर्ष महाराष्ट्रासाठी का दिली? यातच मराठ्यांचं मोठेपण आहे. त्याला माहिती होतं की उत्तरेकडच्या लोकांना नेस्तनाबूत करणं सोपं आहे. त्यांचे तडजोडी केल्या उत्तरेकडच्या अनेक राजांनी. काही अपवाद राजे वगळले, महाराणा प्रतापासारखे, पृथ्वीराज चव्हाणसारखे, तर अनेकांनी तडजोडी केल्या मोगलांशी. त्याला माहिती होतं उत्तरेकडच्या लोकांना नेस्तनाबूत करणं सोपं आहे, पण इथल्या दक्षिणेकडचे मराठे जे आहेत ना, मराठ्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय या देशावरती एकछत्री अंमल, एकछत्री राज्य आपण करू शकणार नाही. तर मराठ्यांचं शौर्य, पराक्रम, निर्भीडपणा, तत्वनिष्ठा, आयडिओलॉजी, शिवाजी महाराजांची जी विचारधारा होती, शिवाजीराजेंची न्यायव्यवस्था, त्यांनी दिलेलं स्त्री स्वातंत्र्य, स्त्रियांचा केलेला आदर सन्मान, रयतेला दिलेलं संरक्षण, शिवाजीराजेंची नैतिकता, शत्रूच्या स्त्रियांचा आदर करा. छत्रपती शिवाजीराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका.
गवताच्या काडीला देखील हात लावू नका, 0% व्याजदराने कर्ज दिलं शिवाजीराजांनी. मग शिवाजीराजांचं जे नीतिमान राज्य होतं ते लोककल्याणकार राज्य, रयतेचं राज्य, आणि त्या रयतेच्या राज्याचं संरक्षण आणि संवर्धन संभाजीराजांनी केलं. त्यामुळे यातला महाराष्ट्रातली जी रयत आहे, रयत ही शिवरायावरती आणि संभाजीराजांवरती जीवापाड प्रेम करत होती, आजही करते. आज देखील जय भवानी जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवाजी म्हटलं की आपण पेटून उठतो. का तर ते नीतिमूल्यांचं रयतेचं लोककल्याणकार राज्य होतं, आणि ते निस्तरामूत केल्याशिवाय आपल्याला या देशावरती एकछत्री राज्य करता येणार नाही हे औरंगजेबाने ओळखलं होतं. आणि तो वेडा नव्हता जो औरंगजेब बादशाह उन्हाळ्याच्या सुट्टीला जम्मू काश्मीरला थंड हवेच्या ठिकाणी जायचा. तो जत, कवटे महांकाळ, आपलं खानापूर, विटा, मान, दहिवडी, अकलूज, बऱ्हाणपूर किंवा बहादूरगड इथं का राहिला? सगळा खजिना ओतला, सगळं सैन्य या ठिकाणी आणलं. त्या मराठ्यांना निस्तनाबूत केल्याशिवाय आपण या देशावरती एकछत्र राज्य करणार नाही हे त्याला ज्ञात झालेलं होतं, ते त्यानं ओळखलं होतं. म्हणून त्याने आयुष्याची मौल्यवान वर्ष आणि वेळ या महाराष्ट्रामध्ये खर्च केला. तो इथं निस्तनाबूत झाला, पण तो यशस्वी झाला. त्याने किल्ले जिंकले, त्याने अनेक भूभाग जिंकला, पण या ठिकाणची माणसं आणि माणसाची मनं त्याला कधी जिंकता आली नाही. बरं, छत्रपती संभाजीराजे असतील, छत्रपती शिवाजीराजे असतील, यांच्यानंतरही मराठा साम्राज्यात अनेक छत्रपती झालेत नंतर, पण मग इतिहासात त्यांच्याबद्दल आपल्याला जास्त उल्लेख का नाही दिसून येत? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे की शिवरायानंतर संभाजीराजानंतर अनेक छत्रपती मोठे झाले. ताराबाई, त्यांनी 7 वर्ष राज्यकारभार केला आणि हे राज्य टिकवून ठेवलं त्यांनी प्रतिकूल काळामध्ये. ताराबाईंच्या नंतर शाहू महाराज पहिले संभाजीपुत्र, ज्यांना 69 वर्षाचं आयुष्य लाभलं, प्रदीर्घ आयुष्य लाभलं. त्यातले 18 वर्ष ते मोगलांच्या कैदेत होते. वयाच्या 24व्या वर्षी त्यांचं मोगलांच्या कैदेतून सुटका झाली आणि ते राजगादीवरती आले आणि राजधानी केली त्यांनी सातारा. आणि पुढे 41 वर्ष राज्यकारभार केला शाहू महाराज, 41 वर्ष. आणि शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं अहत तंजावर तहत पेशावर, अवघा मुलूक आपला, महाराज म्हणाले. पण तो मुलूक जिंकून घेण्याचं काम शाहू महाराजांच्या काळात झालं. पहिले शाहू महाराजांच्या काळामध्येच साताऱ्याच्या गादीवरती बसून त्यांनी उत्तम नियोजन केलं, संघटन उभं केलं आणि अनेक सरदारांना संधी दिली, जावा मुलूक जिंका ही प्रेरणा दिली. आणि त्यांच्याच काळात माजी शिंदे, मल्हारराव होळकर, त्याचबरोबर फत्तेसिंग भोसले, रघोजी भोसले, गायकवाड, दाभाडे याचे उदयाला आले. अटकेबार झेंडे त्यांच्या काळात लावले. गुजरात जिंकलं दाभाडे आणि गायकवाडांनी. त्यांच्याच काळामध्ये ढाका जिंकलं रघोजी भोसलेंनी. कलकत्ता, ढाका हा भाग जिंकून घेतला. फतेसिंगनी खाली दक्षिणेकडे तामिळनाडूपर्यंतचा भाग जिंकून घेतला. तर त्यांच्याच काळामध्ये शिंदे होळकरांनी इंदोरचं राज्य निर्माण केलं, ग्वाल्हेरचं राज्य निर्माण केलं शाहू महाराजांच्या काळामध्ये. म्हणून खऱ्या अर्थानं स्वराज्याचा जो विस्तार झाला तो शाहूच्या काळात झाला. स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे, स्वराज्याची प्रेरणा जिजाऊ, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचं संरक्षण केलं संभाजीराजांनी, ताराबाईंनी, राजाराम महाराजांनी, आणि स्वराज्याचा विस्तार झाला शाहूच्या काळामध्ये. बाजीराव पेशवे त्यांच्याच काळातले, त्यांनीच संधी दिली शाहू महाराजांनी बाजीरावांना. तर हा सगळा जो विस्तार झाला शाहूच्या काळातला. परंतु छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल विस्ताराने लोकांना माहिती नाही. डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी छत्रपती शाहू महाराजांवर PhD केली लंडनमध्ये जाऊन एका विद्यापीठामध्ये. शाहू महाराजांच्या नंतर रामराजे आले, शाहू महाराजांच्या नंतर अत्यंत कर्तृत्ववान राजे प्रतापसिंह महाराज सातारचे, त्यांच्या पुढच्या वंशामध्ये. प्रतापसिंह महाराजांनी जे साताऱ्याला पुरवठा करणारं येवतेश्वरचं धरण तलाव बांधला, सातारा शहराचा कायापालट केला. त्यांच्याच काळामध्ये खूप मोठ्या सुधारणा झाल्या. कोल्हापूर गादीवरती स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील छत्रपती होते. आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी तर आपल्या देशामध्ये शिक्षण, आरक्षण यामध्ये मोठी क्रांती केली. पुढच्या काळात देखील अनेक कर्तृत्ववान छत्रपती घराण्यामध्ये यांच्या निर्माण झालेले आहेत, पण त्यांचा इतिहास लोकांना ज्ञात नाही. पण याच इतिहासातली एक तक्रार अशी आहे काहींची की येसूबाईंच्या बद्दल इतिहास लिहिताना इतिहासकारांनी हात जरा आखडताच घेतलेला दिसतोय. कारण की इतक्या कर्तृत्ववान महाराणी होत्या, जशा की एक कदाचितच एक महाराणी असू शकते, इतक्या कर्तृत्ववान आणि हुशार बुद्धिमान होत्या, ज्यांनी संभाजी महाराजांच्या गैरहजेरीत स्वराज्य राखलं. त्यांच्याबद्दल एवढं का कमी लिहिलं गेलं? तुमची खंत अगदी बरोबर आहे.
की ज्या कर्तृत्वान येसूबाई प्रतिकूल काळामध्ये, कठीण काळामध्ये स्वराज्याचं रक्षण केलं, कैदेत असताना देखील शाहूराजांवरती संस्कार केले, घडवलं, वाढवलं, प्रतिकूल काळामध्ये कमी वयामध्ये अत्यंत तारुण्यामध्ये स्वराज्याचे रक्षण आणि जबाबदारी मोठ्या ताकदीने त्यांनी सांभाळली. ताराबाईंनी देखील 7 वर्ष संघर्ष केला, लढाया केल्या, हातात तलवार घेऊन घोड्यावरती बसून राज्यकारभार केला. त्यांच्याबद्दल देखील खूप कमी लिखाण आहे. म्हणजे इतिहास घडवला, केवळ पुरुषांनीच इतिहास घडवला असं नव्हे, स्त्रियांनी सुद्धा इतिहास घडवला ना. जिजामाता, सावित्रीबाई, अहिल्याबाई, ताराराणी, त्याचबरोबर येसूबाई, त्याच उमाबाई दाभाडे या सरसेनापती होत्या. पण आपल्या भारतामध्ये काय आहे, म्हणजे केवळ शिवाजीराजांच्या आणि मराठ्यांच्या इतिहासाबद्दल बोलत नाही, एकूणच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय परंपरेमध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धती आपल्याकडे, पुरुषसत्ताक व्यवस्था आहे. त्यामुळे इतिहास लेखनामध्ये देखील आपल्याला पुरुष प्रधान संस्कृती दिसते. इतिहास लेखनामध्ये फेमिनिझम आलं पाहिजे, स्त्रीवाद आला पाहिजे. स्त्रियांचं शौर्य, पराक्रम, कर्तृत्व, गुणवत्ता याची नोंद इतिहास लेखनामध्ये सुद्धा घ्यायला हवी. हे जे तुमचं मत आहे त्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे. आणि हाच इतिहास जाणून घेण्यासाठी शिवाजी महाराजांचा असेल, पण आता संभाजी महाराजांवरती चर्चा होत असेल, तर खास संभाजी महाराजांचा अभ्यास करण्यासाठी आम्ही कोणती पुस्तकं वाचावी, किंवा आमच्या प्रेक्षकांना देखील तुम्ही ते सांगू शकता की कोणत्या पुस्तकांमधनं महाराजांचा इतिहास आम्हाला कळेल? इतिहास हा इतिहास असतो. मला काय वाटतं, त्याला इतिहास कधीच म्हणत नसतात. इतिहासाला साधनांची, संदर्भाची गरज असते आणि विवेकशक्तीची गरज असते. म्हणजे विवेक, तर्क आणि संदर्भ याचा मेळ घालून इतिहासाची निर्मिती करावी लागते. म्हणजे तुमच्याकडे संदर्भ साधनं आहेत, पण तुमच्याकडे विवेकबुद्धी पण पाहिजे, रॅशनलिझम पण पाहिजे. तर्क करताना पण कुतर्क नसावा, चुकीचा तर्क नसावा, तर तर्कसुद्धा विधायक असला पाहिजे. तर या पद्धतीने इतिहासाकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून साधनं जी आहे ती समकालीन साधनं, शिवभारत आहे, जयदे शकावली, राधा माधवीला चंपू, परणाल पर्वतग्रहणाख्यान, बुधभूषण संभाजीराजांनी लिहिलेलं, सभासद बखर आहे समकालीन, काही साधनं आहेत, मोगलांची साधनं आहेत, त्या साधनांचा अभ्यास केला पाहिजे. पहिल्यांदा समकालीन साधनं अभ्यासली पाहिजे. ती संभाजीराजे संस्कृत विद्वान होते, त्यांनी बुधभूषण ग्रंथ लिहिला आहे. त्यातून त्यांची विद्वत्ता, ज्ञान, त्यांचं पांडित्य आपल्या लक्षात येईल. त्यांनी जे वर्णन केलं आहे, शहाजीराजांचं वर्णन, शिवरायांचं वर्णन, शंभू म्हणजे महादेवाचं वर्णन केलेलं, शंभू महादेवाचं वर्णन, गणपतीचं वर्णन, पार्वतीचं वर्णन अप्रतिम आहे. शहाजीराजांना तर म्हणतात द्रव्यबळ, दुर्गबळ आणि सैन्यबळाचा मुकुटमणी म्हणजे शहाजी महाराज, असं वर्णन आहे. तर पण शरद पाटलांचं मत असं आहे की मूळ जो बुधभूषण आहे तो कुठं आहे? भांडारकर संस्थेने आताचा बुधभूषण प्रकाशित केला आहे, पण त्यात खूप विसंगत बाबी आहेत, त्या खूप चुकीच्या बाबी त्यामध्ये आहेत, की ज्या इतर ग्रंथामधल्याच काही भाग त्या ग्रंथात दिसतो आपल्याला. आणि संभाजीराजेंची एकूण विचारधारा, त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाशी आणि विचाराशी विसंगत बाबी त्यात आहेत. त्यामुळे हा मूळ बुधभूषण नसला पाहिजे असं मत प्राच्य विद्यापंडित शरद पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. एवढं मात्र नक्की की बुधभूषण लिहिला होता, तो त्यांनी लिहिलेला होता आणि ते संस्कृत पंडित होते, एवढं मात्र निश्चित. पण त्यांची आयडिओलॉजी, त्यांची विचारधारा आणि त्यात खूप जसंच्या तसं त्यामध्ये नाही, काय भेसळ झालेले प्रक्षेप देखील त्यात आहेत असं मत संस्कृत पंडित शरद पाटलांनी व्यक्त केले. इतर 3 ग्रंथ होते त्यांचे, ते नकशिक, नायिका भेद आणि 7 शतक, इतर 3 हिंदी ग्रंथ आहेत त्यांचे. त्याच्यावरती स्वतंत्र मिळतात. त्याच्यावरती स्वतंत्र अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. पण यातून एक तर्क काय निघतो ते संस्कृत पंडित होते. तसेच हिंदी भाषेवर देखील त्यांचं प्रभुत्व होतं. मराठी तर त्यांची मातृभाषा होती, इंग्रजीवर देखील त्यांचं प्रभुत्व होतं. किती भाषा यायच्यात? ते साधारणतः 7 ते 8 भाषा सहज येत असतील. कारण काय, महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये फारसी, अरबी व्यवहारामध्ये होती. कन्नड तर सहज, कन्नड आणि मराठीचं खूप जवळचं नातं आहे. शहाजीराजांना उत्तम कन्नड येत होती, शिवरायांना उत्तम कन्नड येत होती, आणि महाराष्ट्र कर्नाटक असा वेगळा भागच नव्हता हो. त्यामुळे कन्नड देखील सहज येणारी भाषा होती. आणि हिंदी, फारसी, अरबी, मराठी, संस्कृत, मराठी हा एक प्रकार आहे. तंजावरमध्ये आहे ना. मराठीचे अनेक कंगोरे आहेत. कोकणातली मराठी, गोव्याची मराठी, विदर्भातली, खानदेशातली, मराठवाड्यातली, पुण्यातली, सोलापूरकडली, कोल्हापूरकडली, आणि तशीच कर्नाटकामध्ये, तंजावरमध्ये देखील अनेक कंगोरे भाषेचे असतात, ते मराठीला देखील आहेत.
पण एवढं मात्र नक्की की संभाजीराजे मोठे संस्कृत पंडित होते, भाषातज्ञ होते, तत्त्वज्ञ होते, फिलॉसॉफर देखील होते ते. म्हणून संभाजीराजे समजून घ्यायचे असतील तर वासी बेंद्रे यांनी प्रथमतः खूप प्रदीर्घ असं संभाजी महाराजांचं चरित्र लिहिलं आणि ते वस्तुनिष्ठ चरित्र आहे. डॉक्टर कमल गोखले यांनी देखील वस्तुनिष्ठ संभाजी महाराजांचं चरित्र लिहिलं. काय बाबी आजच्या काळामध्ये त्यातल्या विसंगत असतील, पण त्या काळात त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा संभाजी महाराजांवरचा ग्रंथ अप्रतिम आहे. आणि त्याचबरोबर शरद पाटील यांनी देखील संभाजीराजेंवरती नव्यानं वेगळा प्रकाश टाकलेला आहे. ते शाक्त धर्माचे उपासक होते. शाक्त म्हणजे शक्तीचे पूजक. शक्ती ही परंपरा आहे आपली. जगदंब जगदंब म्हणतात संभाजीराजे. भवानी आपण म्हणतो, जय भवानी. आपण दुर्गेचा उत्सव करतो ना, अंबाबाईचा उत्सव करतो, दुर्गेचा उत्सव करतो, भवानीचा उत्सव करतो. का? तर शरद पाटलांचं मत असं आहे की जगामध्ये सुरुवातीला शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक कर्तृत्वान आहे, सक्षम आहे, क्रिएटिव्ह आहे. नवनिर्मितीची क्षमता पुरुषाकडे नाही, स्त्रियांकडे आहे. म्हणूनच स्त्रियांची प्राकृतिक वैशिष्ट्य काय? सृजन. तर सृजनशीलता आणि प्रसव क्षमता. निसर्गातच प्रसव क्षमता स्त्रियांकडे आहे. म्हणून निसर्गानं अपत्यप्राप्तीची जबाबदारी स्त्रियांकडे दिलेली आहे, पुरुषाकडे दिलेली नाही. निसर्गाचा विश्वास स्त्रियांवर जास्त आहे, पुरुषावर कमी आहे. म्हणून आपली भारतीय परंपरा ही काय? दुर्गेचा उत्सव, अंबाबाईचा उत्सव, देवीचा उत्सव, तुळजाभवानीचा उत्सव का करतो आपण? म्हणून या चित्रपटामध्ये सुद्धा तुम्हाला जगदंब जगदंब, भवानी, शिवाजीराजांनी स्त्रियांचा आदर करणं, स्त्रियांना स्वातंत्र्य देणं, संभाजीराजांनी पत्नीला सर्वाधिकार देणं, ही कशाची वैशिष्ट्य आहे? ती शाक्त परंपरेची वैशिष्ट्य आहे ती. आणि हे समजून घ्यायचं असेल तर अलीकडच्या काळात आलेलं शरद पाटलांनी देखील संभाजीराजांचं छोटे चरित्र लिहिले, पण खूप चांगलं चरित्र आहे, ते वाचलं पाहिजे. छावा हा चित्रपट निमित्त होता, पण बऱ्याच प्रश्नांची उकल सरांच्या चर्चेतनं झालेली आहे. बऱ्याच शंका कुशंका, समज गैरसमज, बरेच असे प्रसंग ते खूप छान पद्धतीने सरांनी समजावून सांगितलेत. सर, थँक्यू सो मच. तुम्ही वेळ दिला आणि खूप छान चर्चा झाली. अशीच चर्चा ऐकायची असेल, अशाच मान्यवरांच्या मुलाखती ऐकायच्या असतील, अशाच निवांत गप्पा ऐकायच्या असतील तर लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.